मित्रांनो, ही आहे लक्स साबण। सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या साबणी वेगवेगळ्या असतात ज्या आपण अंगाला यूज करतो, परंतु आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या साबण यूज करतो खऱ्याच त्या कशासाठी बनलेल्या आहेत याची कधी आपण माहिती घेतलेली आहे का? चला मी तुम्हाला माहिती सांगतो। ह्या साबणीचा हा पाठचा भाग आपण कधी वाचलाच नसेल की ही साबण कशासाठी तयार झालेली आहे, खरंच आपल्या अंगासाठी वापरण्यासाठीच आहे का? तर यावर एक लिहिलेला शब्द आहे, तो बघा तुम्हाला दिसतो का? टॉयलेट सोप दिसतोय का? सगळ्यांना दिसत असेल तर कमेंट मध्ये सांगा की ही साबण आपण जी वापरतो त्यावर टॉयलेट सोप लिहिलेलं आहे। याचा अर्थ काय? कधी आपण कंपनीला विचारले का किंवा कधी कोणी याची माहिती सांगितली का? कंपनी तरी उघड आपल्याला याची माहिती सांगितली का? मग आपण ज्या साबणी अंगाला लावतो त्या खरंच चांगल्या आहेत किंवा काय दुसऱ्याच उपयोगासाठी या साबणी आहेत हे आपण बघितल्या पाहिजे। साबण घेताना पाठीमागे जी डिटेल्स दिलेली आहे ती खरीच आपल्या शरीरासाठी आहे का दुसऱ्या यूजसाठी? आता इथं टॉयलेट सोप लिहिलेलं आहे, पण ही टॉयलेटसाठी वापरण्यासाठी आहे का माणसाच्या शरीरासाठी वापरलेली आहे? तुम्ही घेत असलेल्या सगळ्या वापरत असलेल्या सगळ्या साबण नक्कीच त्याच्या पाठीमागे लिहिलेलं हे काय आहे टॉयलेट सोप। ज्याला कुणाला माहीत असेल त्यांनी त्याचा अर्थ सांगावा। मी तर सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये, पण तुम्ही ह्या ज्या साबणी घेता याचे ॲड वाचता, याचे ॲड बघता, या साबणांचे ॲड आपण बघतो पिक्चरमधल्या हिरो हिरोईन खूप सुंदर साबण, त्यांचे चेहरे याबद्दल ते सांगतात, परंतु नक्की ही खरंच वापरायोग्य साबणी आहेत का? मग कुठल्या साबणी वापरायोग्य आहेत याची काहीतरी डिटेल्स आपण बघितली पाहिजे। दैनंदिन जीवनामध्ये वापरणाऱ्या वस्तूंची ही सगळी डिटेल्स आपण बघितली पाहिजे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे, सर्वांनी शेअर करा आणि टॉयलेट सोप या शब्दाचा अर्थ तुम्ही सगळ्यांना सांगा किंवा ज्याला माहिती असेल त्यांनी कमेंट करून मला कळवा। आपल्याला जर याचा अर्थ माहीत नसेल तर नक्कीच या कंपन्या ज्या आहेत साबणा बनवणाऱ्या त्या साबणांच्या कंपनी देखील आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगावे, नाहीतर याचा अर्थ वेगळाच काहीतरी असेल आणि आपण ह्या साबण शरीरासाठी वापरतो। म्हणून कंपनींना पण विनंती असेल की लक्स असेल किंवा लिरिल असेल किंवा लाईफबॉय असेल किंवा मेडिमिक्स असेल किंवा ज्या पण आपण वापरतो त्या सगळ्या शॅम्पू किंवा साबण याच्या पाठीमागे जी डिटेल्स असेल ती कंपनींनी सर्वांसोबत शेअर करावी। हा एवढा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे की त्या कंपनीपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ गेला पाहिजे।